जनगण मन जब आप पढ़ते हैं तो जनगण मन में क्या दिखता है कि देश दिखता है, देश की जनता दिखती है। जब आप वंदे मातरम पढ़ते हैं तो वो तो एक भगवान और देवी के बारे में पूजा की बात है उसमें तो, और कहीं पर भी नेशनल सॉन्ग का डेफिनेशन नहीं है। मैं एक मुसलमान हूँ, मैं सिवाय अल्लाह की किसी की इबादत नहीं करता हूँ। ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗೌರವಕ್ಕೆ ಅವಮಾನ ತಡೆ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಸೂದೆ 2026 ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಅಂಗೀಕಾರ ಆದ ಬೆನ್ನಲ್ಲೇ ಎಐಎಂಐಎಂ ಸಂಸದ ಆಸಾದುದ್ದೀನ್ ಓವೈಸಿ ಆಕ್ಷೇಪ ಹೊರಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಾ, ನೀವು ಜನಗಣಮನ ಹಾಡುವಾಗ ಅದರಲ್ಲಿ ಏನನ್ನು ನೋಡ್ತೀರಾ? ನೀವು ಈ ದೇಶವನ್ನ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿನ ಜನರನ್ನ ನೋಡ್ತೀರಾ. ಆದರೆ ವಂದೇ ಮಾತರಂ ಹಾಡಲ್ಲಿ ದೇವರುಗಳು ಮತ್ತು ದೇವತೆಗಳ ಆರಾಧನೆಯ ಅಂಶ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ ಆ ಮುಜಾಹಿದ್ದೀನ್ ಎ ಆಜಾದಿ ಬಗ್ಗೆ ಈಗ ನೀವೇನ್ ಹೇಳ್ತೀರಾ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಜನಗಣಮನ ದೇಶದ ಜನರಿಗಾಗಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದ್ದು 1950ರಲ್ಲಿ ರಾಜೇಂದ್ರ ಪ್ರಸಾದ್ ಅವರು ಯಾವುದೇ ಔಪಚಾರಿಕ ನಿರ್ಣಯ ಇಲ್ಲದೆ ಅದನ್ನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗೀತೆ ಅಂತ ಘೋಷಿಸಿದ್ದು ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೀನಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಔಪಚಾರಿಕ ನಿರ್ಣಯವನ್ನ ಅಂಗೀಕರಿಸಬೇಕಾಗಿತ್ತು. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗೀತೆ ಎಂಬುದರ ವ್ಯಾಖ್ಯಾನವನ್ನ ಎಲ್ಲಿಯೂ ನೀಡಲಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಸಂವಿಧಾನದ ವಿಧಿ 25, 26 ಮತ್ತು 29 ಉಲ್ಲಂಘಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಆರೋಪ ಮಾಡಿರೋ ಓವೈಸಿ, ನೀವು ಸಂವಿಧಾನದ 25, 26, 29 ವಿಧಿಗಳನ್ನ ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಟೀಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. अब हम ये बोलना चाह रहे हैं कि जनगण मन जब आप पढ़ते हैं तो जनगण मन में क्या दिखता है कि देश दिखता है, देश की जनता दिखती है। जब आप वंदे मातरम पढ़ते हैं तो वो तो एक भगवान और देवी के बारे में पूजा की बात है उसमें। अब उन मुजाहिदीन आजादी को क्या बोलेंगे जिन्होंने इस देश के लिए कुर्बानी दी, चाहे वो मौलाना महमूदुल हसन हो, हुसैन अहमद मदनी हो, मौलाना अबुल कलाम आजाद हो, मौलाना काफी हो। ये तो देश को आजाद कराने के लिए किया था। यहां पर आप देश को इस तरह से पेश कर रहे हैं। और जनगण मन जो लिखा गया था वो तो जनता के लिए लिखा गया था। और मैं कह रहा हूं कि 1950 में राजेंद्र प्रसाद में बहुत बड़ी गलती की। बगैर रेजोल्यूशन के उन्होंने कह दिया कि नेशनल सॉन्ग है, जबकि रेजोल्यूशन लेना चाहिए था उनको तो। और कहीं पर भी नेशनल सॉन्ग का डेफिनेशन नहीं है तो आप इसको इस तरह से मुसल्लत कर रहे हैं देश के ऊपर, ये गलत है बिल्कुल। आर्टिकल 25 फ्रीडम ऑफ रिलीजन है, उसके स्टैंजास पढ़ लीजिए आप। मैं एक मुसलमान हूं, मैं सिवाय अल्लाह की किसी की इबादत नहीं करता हूं। अगर मैं किसी की बात करूंगा तो मुसलमान कहां रहूंगा? तो आप तो आर्टिकल 25 का, 26 का, 29 का ग्रेव वायलेशन कर रहे हैं। ಯಾವುದೇ ಸುದ್ದಿಯ ಅಪ್ಡೇಟ್ ಅನ್ನ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅಂದ್ರೆ ಈಗಲೇ ಒನ್ ಇಂಡಿಯಾವನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ನಿಮಗೆ ಬೇಕಾದ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒನ್ ಇಂಡಿಯಾ ಆಪ್ ಅನ್ನ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ.